नमस्कार, मी ज्योत्स्ना. आपण पाहत आहात न्यूज वर्ल्ड. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात पाहूया शहर परिसरातील विशेष घडामोडी. विविध कारणांनी गाजत असलेल्या नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याचं आज सकाळी 6:16 गुरुसिंह राशीत प्रवेश करताच वैदिक मंत्रघोषात उद्घाटन करण्यात आलं. त्र्यंबकेश्वर येथे केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह तर नाशिकला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून उद्घाटन करण्यात आलं. आपल्या उद्घाटनपर भाषणात महंत ज्ञानदास महाराज यांनी त्र्यंबकेश्वर मधील वादग्रस्त महंतांवर चांगलेच तोंडसुख घेतले. तर मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी आपण शेतकऱ्यांना चांगले दिवस यावेत अशी मनोकामना केली. धर्मगुरु मंच पर मौजूद है तो मैं यह मानता हूँ कि वहाँ पर वक्ता की भूमिका राजनेताओं को नहीं निभानी चाहिए, बल्कि वहाँ श्रोता की ही भूमिका राजनेताओं को निभानी चाहिए। लेकिन यदि धर्मगुरुओं के का कोई आदेश यदि राजनेताओं को प्राप्त होता है तो राजनेताओं का भी यह धर्म है कि उन आदेशों का वह पालन करें, क्योंकि समाज को दिशा देने का काम यदि कोई करता है तो वह धर्मगुरु ही करता है। इसलिए मैं कोई ज्यादा बोलने के लिए आप सबके सामने नहीं खड़ा हुआ हूं, लेकिन आज जहां पर मैं खड़ा हुआ हूं, जिस नगरी में मैं यहां पर आया हूं, यहां पर भगवान त्र्यंबकेश्वर का शिवलिंग है। और आप सभी जानते हैं कि देश में इस प्रकार के 12 शिवलिंग हैं। भारत के किसी एक शिवलिंग की यदि कोई आराधना करता है, पूजा करता है, अर्चन करता है, तो स्वाभाविक रूप से उसकी आस्था भारत के 12 ज्योतिर्लिंगों के साथ जुड़ जाती है, यानी वह पूरे भारत के साथ एकाकार हो जाता है। अद्भुत है हमारी भारतीय संस्कृति। इसीलिए केवल मैं एक धार्मिक केंद्र नहीं मानता हूं ऐसे स्थलों को, केवल एक आध्यात्मिक केंद्र ही नहीं मानता हूं ऐसे स्थलों को, बल्कि मैं मानता हूं कि वह एक बड़े सांस्कृतिक केंद्र है। और भारत की संस्कृति एक ऐसी संस्कृति है जो कि सारे विश्व को जोड़ने वाली है, केवल भारत में रहने वाले लोगों को ही जोड़ने वाली नहीं है, बल्कि सारे विश्व में रहने वाले प्राणी मात्र को जोड़ने वाली भी संस्कृति इस विश्व की धरती पर है तो केवल और केवल भारत की संस्कृति। आप सबको इस बात की जानकारी होगी, चाहे वह इस्लाम धर्म हो, चाहे वह क्रिश्चियन हो, चाहे पारसी हो, यहूदी हो, सभी को यह स्वीकार करना पड़ेगा कि इस दुनिया की सर्वश्रेष्ठ यदि संस्कृति यदि कोई है तो वह भारत की संस्कृति सभी को स्वीकार करना पड़ेगा, क्योंकि भारत ही दुनिया का अकेला देश है जहां इस्लाम के दुनिया में 72 फिरके मारे जाते हैं। इस्लाम के 72 फिरके मारे जाते हैं।
लेकिन किसी इस्लामी देश में भी, पाकिस्तान और इंडोनेशिया में भी इस्लाम के 72 और 72 फिरके नहीं मिलते हैं। यदि इस्लाम के 72 और 72 के फिरके यदि किसी दुनिया के देश में मिलते हैं तो केवल और केवल हमारे और आपके देश भारत में ही मिलते हैं। यह हमारे भारत की संस्कृति की विशेषता है। भले ही दुनिया यह मानती हो ईसाई धर्म दुनिया के दूसरे देशों में पैदा हुआ, लेकिन बहनों भाइयों, ईसाई धर्म का चर्च सबसे पहला चर्च यदि दुनिया में किसी देश में बना है तो भारत में बना है, केरल में बना है, लगभग 2000 वर्ष पहले। यह है हमारी भारत की संस्कृति की विशेषता। ईरान से जिस समय सारे पारसी उत्पीड़न के बाद खदेड़े गए थे, दुनिया में डॉलर की ठोकर खा रहे थे, उस समय भी उन पारसियों को भी सर्वाधिक सम्मान यदि दुनिया के किसी देश ने दिया है तो भारत देश ने दिया है। यह है भारत की संस्कृति। महाराष्ट्र सरकार ने जो एक ये रचना की है वह प्रशंसनीय है। मैं कुंभ की सफलता के लिए और यहाँ आने वाले भावुक भक्तों के लिए, तीर्थयात्रियों के लिए, साधु संत महात्माओं के लिए भगवान से प्रार्थना करता हूँ कि ये बिना किसी विघ्न बाधा के कुंभ संपन्न हो, क्योंकि पिछले कुंभों में प्राय पूर्व के कुंभ में नासिक में जिस प्रकार की घटना घटी थी वो आज तक भी सबको व्यथित करती है। तो मैं भगवान त्र्यंबकेश्वर से यह प्रार्थना कर रहा हूँ, कुशावर्त घाट पर जहाँ गंगा विद्यमान है, माँ गंगा से प्रार्थना करता हूँ कि जो करोड़ों भक्त यहाँ आएंगे उन्हें सर्वथा अनुकूलता मिले। मंच पर आदरणीय पंकजा मुंडे जी के साथ साथ माननीय चंद्रशेखर जी बावनकुले, ऊर्जा मंत्री आदरणीय हरीशचंद्र जी चौहान, खासदार झंडोरी, आदरणीय अपूर्व हिरे, सौभाग्यवती निर्मला ताई, आदरणीय वेंकटेश जी दौलताबादकर, आदरणीय यादव जी तुंगार, आदरणीय सौ अनन्या नारायण फड़के, आदरणीय संतोष कदम, आदरणीय जयंत शखरे आदि ये सब मंच पर हैं। मैं उनको भी अपनी शुभकामनाएं समर्पित करता हूँ। तत्पूर्वी नाशिक येथे झालेल्या सिंहस्थाच्या ध्वजारोहण कार्यक्रमात ध्वजारोहण झाल्यावर उपस्थितांवर पुष्पवृष्टी करण्यात आली। ध्वजारोहण झाल्यावर अचानक हवा वाहू लागल्यानं भाविक मंत्रमुग्ध झाले। या प्रसंगी कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी अहोरात्र खपणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात आला। यावेळी पुढील सिंहस्थाच्या वेळी हेच मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि अर्थमंत्री असावेत अशी कोपरखळी पालकमंत्र्यांनी मांडली। न्यूज वर्ल्डसाठी त्र्यंबकेश्वरहून कॅमेरामन चंद्रकांत जाधव आणि मनीष सरवटकरसह न्यूज ब्युरो नाशिक। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पूर्वसंध्येला शहर आणि पंचवटी परिसरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली। पंचवटी येथील काळाराम मंदिर येथे यात्रेला सुरुवात होऊन जुना आडगाव नाका मार्गे गाडगे महाराज पुलावरून मेन रोडला जाऊन रविवार कारंजा येथे शोभायात्रेची सांगता करण्यात आली। या शोभायात्रेत ब्रह्मकुमारी, इस्कॉन, सनातन प्रभात, वैदिक जागरण मंच आदींसह अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या। यावेळी साहसी खेळांचं प्रात्यक्षिक दाखवण्यात आलं। पारंपरिक वेशभूषेसह लोक यामध्ये सहभागी झाले होते। याचं मुख्य आकर्षण म्हणजे उत्तमराव गाढवे मित्रमंडळातर्फे 5501 किलोचा बुंदीचा लाडू। या लाडवाचं चित्र कॅमेऱ्यात चित्रित करण्यासाठी मोठी झुंबड उडाली होती। मनमाडच्या मित्रमंडळातर्फे काढण्यात आलेली रांगोळी या शोभायात्रेचं अजून एक वैशिष्ट्य होतं। या प्रसंगी महंत सुधीरदास महाराज यांनी सांगितलं, प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सभागादी झालेले आहेत। मी सर्वांना या ठिकाणी शुभेच्छा देतो। या प्रसंगी पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी बोलताना सांगितलं, शोभायात्रा
सनातन प्रभात वैदिक जागरण मंचाचे भालचंद्र शौचे यांनी सांगितलं. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजति. नेहमी भगवंताची ग्वाही अशी की ज्याच्या वेळेला काही विशिष्ट आवश्यकता आहे त्यावेळेला मी धाव घेईन. त्यातलाच एक अवतार म्हणजे आपल्याला हे अमृत कुंभाचं स्वरूप आहे. दर 12 वर्षांनी समाजात येणारी निष्काळता ही दूर व्हावी. संत सज्जनांच्या शुभाशिवादाने संपूर्ण विश्वातले बंधुभाव जागृत व्हावा, सगळे एकसंघ व्हावे याकरता अमृतमधला जो अमृतकुंभ निघाला त्या अमृतकुंभाच्या माध्यमातून दर 12 वर्षांनी हा सिंहस्थ कुंभमेळा होत असतो. तो उद्या आपल्याला या ठिकाणी सकाळी 6 वाजून 16 मिनिटाच्या मुहूर्तावरती धर्मध्वजाचं ध्वजारोहण रामतीर्थावर होणार आहे. त्याच्या पूर्वसंध्येला त्याच्या धर्माची जागृती व्हावी, सगळ्यांना या येणाऱ्या सिंहस्थाबद्दल माहिती व्हावी आणि सगळ्यांना धार्मिक भाव जागृत व्हावा, सर्व सुखी व्हावे या महदुद्देशाने सर्व आखाडा परिषदेचे सगळे साधुसंत, पुरोहित संघ, सनातन धर्मसभा आणि संपूर्ण नाशिकची जनता या सगळ्यांनी एकत्र मिळून हा शोभायात्रेचा कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे आणि तो आज या ठिकाणी सुरू आहे. या कार्यामध्ये आखाडा परिषद आणि यांचे जे थोडे वाद होते ते मिटवण्याकरता धर्मसभेने खूप चांगला सहकार्य केलं. ते जाऊन त्याची विनवणी केली, त्या सगळ्यांना आपण एकत्र करून घेतलं आणि सगळ्यांच्या एकत्र येणारे आजची शोभायात्रा आपली सुरू. धन्यवाद. महंत ज्ञानदास महाराज यांनी बोलताना सांगितलं. 14 जुलाई इसलिए उसका स्वागत हम लोग पहले से रुके हुए हैं. पूरे विश्व के न्यूज वर्ल्डसाठी कॅमेरामन चंद्रकांत जाधवसह अजिंक्य तरटे, नाशिक. हरित कुंभाच्या मोठमोठ्या बाता करणाऱ्या प्रशासनाला साधं कुंभमेळ्याचं नियोजन करणं सुद्धा जमलेलं दिसत नाहीये. त्र्यंबकेश्वर या ठिकाणी आज सुद्धा प्रशासनानं साधू महंतांच्या राहण्यासाठी जागेचं वाटप केलेलं दिसत नाहीये. आपल्याला राहायला तात्पुरते घर मिळावे या मागणीसाठी सतत 4 दिवसांपासून सिंहस्थ कार्यालयासमोर ठिय्या मांडून बसलेल्या साधूंची व्यथा न्यूज वर्ल्डने जाणून घेतली. सिंहस्थ अधिकारी असलेले श्री गावडे हे 2 वाजेपर्यंत कार्यालयात आलेले नव्हते, म्हणून त्यांचे सहाय्यक जोशी यांच्यावरच आमच्या टीमच्या प्रश्नांची सरबत्ती झाली आणि त्यांची तारंबळ उडाली आणि त्यांनी आजच संबंधित साधूंना घर देण्याचं मान्य केलं. कलेक्टर दीपेंद्रसिंह कुशवाह यांनी फोनवरून न्यूज वर्ल्डला माहिती दिली की साधू संतांना त्र्यंबकेश्वर येथे राहण्यासाठी घरांची व्यवस्था मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे. फक्त जागेचे वाटप बाकी आहे. हे तर लोक 3 दिवसापासून सगळे फिरतात इकडे. अरे हो, आता झालेलं आहे, सर्व झालेलं आहे. कसं झालेलं आहे? उद्या ध्वजारोहण आहे, कधी देणार? नाही देणार आहे, आज सर्वांना वाटप करणार. आज सर्वांना आज वाटप. सर्वांना होईल. हो असं. बरं, हे भेटत का नाही लोकांना? साहेब का भेटत नाही? नाही ते काय चालू आहे, वाटपाचंच काम चालू आहे. हां, आणि मेसेज देऊ शकतात तुझ्याकडे काय यांची काय व्यवस्था करणार आहे? नाही व्यवस्था करणार आहे का? काय झालं, सर्वांची व्यवस्था करायची, त्या अर्थ जास्त आहे झालं. त्याप्रमाणे वाटप सर्वांना चालू आहे. वाटप सर्वांना मिळायला पाहिजे याचे प्रयत्न चालू आहेत. यालाच तर नियोजन म्हणतात ना. हो ना. आता जास्त आहे, जागा कमी आहे. नियोजन काय असतं? हे थोडी ऐन वेळेस आलेले लोक आहेत. नाही ना. त्यांनी महिना 1-2 महिन्यापूर्वी दिलेलं असेल ना. आपल्याकडे ज्यांचे अर्ज आहेत ना, त्या सर्वांना जागा वाटप करण्याचा आपला बरं, सर्वांना तुम्ही आता खात्री देतात की हो, जागा मिळेल? सर्वांना जागा ज्यांचे अर्ज आहेत त्यांनी मेसेज तर करावं की लोक बाहेर उपाशी तपासी हो, त्यांना जावं किंवा त्यांनी राहावं. सांगितलं. आता त्यांना आम्ही चहा आणि व्यवस्था कमी आहे आम्ही, पण त्यांना पण सांगितलं शांत थांबवायला पाहिजे. कारण की प्रॉब्लेम आपल्या जागा वाटपामध्येच आहे. या स्टेपपर्यंत येऊ देण्यासाठी काम काय झालं आणि काय झालं याचं सांगा की शेवटच्या स्टेपमध्ये त्या ध्वजारोहण 6 वाजता आहे. साहेबच समजलं, पण मला असं समजलं अर्धा तास.
त्यांना भेटतो. हो धन्यवाद. धन्यवाद. ध्वजारोहण होऊन गेले तरी अजूनही जागा वाटप झालेली नाही हा संशोधनाचा विषय बनलाय. आप यहाँ पे सिंहस्थ कार्यालय में आए हैं, तो आपको क्या समस्या है, आप यहाँ बैठे हैं? हम इसलिए आए यहाँ पे, हमको आज जमीन आवंटन होने का है, तो अभी आए तो 2 बजे का टाइम दिया है उन्होंने। जी, 2 बजे देखते हैं जमीन आवंटन होती है कि नहीं। तो आप कौन से संघ से, आप कहाँ से आए? हम उज्जैन मालवापुर में पाटीदार श्री राम मंदिर हनुमानगढ़ी उज्जैन MP से आए। अच्छा, तो क्योंकि कल सरकारी बंटवारा कल हो गया ऐसा समझ में आया है, तो आप नहीं थे या आपको मिला नहीं क्या? हम थे नहीं, कल हम शाम को लेट आए, कार्यालय बंद होता है। इससे 6 दिन पहले 10 बजे से आए तो अभी तक कोई अधिकारी आए नहीं है। जी, तो कब तक आपको उम्मीद है कि आपका काम हो जाएगा? आज होने का तो है, आज जैसे उम्मीद लेके तो आए हैं कि आज होगा, क्योंकि कल 14 तारीख को केस हुई है। फिर जी, तो अलग अलग संघ या आए बैठे हैं या आप ही आपका एक संघ? नहीं, ये तो सब अलग अलग टीम के बोल। कितने लोगों को मिला नहीं? अब ये तो ये सब जितने बैठे हैं सब उसी लिए बैठे आए, तो सभी को तारीख चाह रही है आज आवंटन की। जी सभी इसीलिए बैठे। जी, न्यूज वर्ल्ड के साथ बात करने के लिए धन्यवाद. धन्यवाद. न्यूज वर्ल्डमध्ये आपले स्वागत आहे. मला हा प्रश्न करायचा की आपण कोणत्या आखाड्याचे आहेत आणि या सिंहस्थ कार्यालयात कशासाठी आला? स्त्री पंचदशी म्हणून आखाड्याचे परंतु आम्ही साधुग्राममध्ये एक आमचं संस्थेतर्फे व्यक्तिगत शिबिर लावायचं आहे. अन्नक्षेत्र अनेक कार्यक्रम तिथं आयोजित केलेले आहे. रामकथा, भागवत कथा आणि चातुर्मासाचा असं जो कार्यक्रम आयोजित केलेले आहे. आणि आमची प्रश्न ही विनंती आहे, आज 1944मध्ये आम्ही जे 15-20 दिवसातून चक्कर मारतो. आमची ही इच्छा आहे की लवकरात लवकर प्लॉट द्यावे साधुग्राममधले, जेणेकरून आम्हाला हे गुरुपौर्णिमेच्या अगोदर हे सगळं तयार करून आणि गुरुपौर्णिमेपासून आमचा जो चातुर्मास सुरू होतो तो चातुर्मास आम्हाला तिथं करता येईल. आणि जर लवकर प्लॉट नाही दिले तर चातुर्मास आम्हाला करता येणार नाही. आणि जर तुम्ही साधूंसाठी प्लॉट बनवले, प्लॉट तयार आहे, मग द्यायला विलंब का? आणि एवढ्या साधू म्हणताना सगळ्यांना चक्कर मारावं लागतात. 15-15, 20-20 दिवसांची चक्कर मारतात. ईड आल्यानंतर कोणी अधिकारी भेटत नाही, व्यवस्थित उत्तर दिलं जात नाही. हे सगळे लोक 10 वाजेपासून इथं आलेले आहेत, आज बसलेले आहेत. नाही, याच्या आधी तुम्ही प्रयत्न केला की मिळवण्यासाठी, कारण बरेच दिवसापासून साधुग्रामचं काम झालेलं आहे, तर याआधी तुम्ही कधी आलात? आमचे 4-5 चक्कर झाले. बरं, न देण्याचं कारण काय, म्हणजे का देत नाही? नाही, ते फक्त सांगतात 1-2 दिवसांना असं. बरं, कोणाकडे आपण तक्रार घेऊन आलात आणि कोणते अधिकारी तुम्हाला भेटत नाही? मेला अधिकाऱ्यांना भेटायचं का लोक? बरं, ते आता इथं अजून उपलब्धच नाही. बरं, आपल्याशी काही संपर्क झाला आहे त्यांचा किंवा आपण त्यांना काही संपर्क केला आहे? नाही, असं कळलं होतं की 11-11:30पर्यंत येणार. बरं. आणि सगळे लोक वाट बघत बसले. बरं, तुम्ही आजच आलात की कंटिन्यू किती दिवसापासून येतात? आमचे 3-4 चक्कर झाले. बरं, 15 दिवसांचे चक्कर. बरं, तुमची मुख्य मागणी काय मिळालं पाहिजे? फक्त आम्हाला जागा मिळाली पाहिजे. बरं, जागा मिळाली आमच्या मी सगळं बनवलं, कारण बनवायलाच 8-10 दिवस तर ते बनवायला लागणार. बरं, आणि त्याच्यानंतर मग पुढं कार्यक्रम सुरू करायचे. बरं. त्र्यंबकेश्वरची जेवढी जागा वाटप आहे तेवढी अजून बाकी? पूर्ण बाकी आहे. त्र्यंबकेश्वरची पूर्ण जागा वाटप बाकी आहे. अजून कोणालाही प्लॉट तिथं मिळालं नाही. बरं, न मिळण्याचं कारण काय? तसं ते असं ठोस काही कारण सांगत नाही. फक्त 1-2 दिवसांना 1-2 दिवस नंतर फक्त सांगतात. आणि प्रत्येक वेळेस ते 1-1 दिवस सांगतात. बरं, आपलं नाव काय? पिनाकेश्वर. बरं, जुना आखाड्यात. न्यूज वर्ल्डशी बोलल्याबद्दल धन्यवाद. कॅमेरामन चंद्रकांत जाधवसह न्यूज वर्ल्ड टीम, नाशिक. न्यूज वर्ल्डच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. तुमचं हृदय आमची काळजी, तुमचं आरोग्य आमची बांधिलकी. आपण आमच्यावर दाखवलेल्या प्रेमाखातर 6व्या वर्धापन दिनानिमित्त खास सवलत रेडियल अँजिओग्राफी फक्त 5,000 रुपयांमध्ये. श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट, शालिमार, नाशिक. अधिक माहितीसाठी संपर्क 25070001 अथवा 02.
राष्ट्रपिता महात्मा गांधी का कथन, भारत अपने गांवों में बसता है। मेजबानी लय भारी. बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क करा. आमचा पत्ता न्यूज वर्ल्ड गीत मीडिया कम्युनिकेशन, मधुमन बोधलेनगर जवळ शिल्पराज रेसिडेन्सी, हॉटेल कामत समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक 422 106. फोन नंबर आहे 0253 65 77 77 5 आणि मोबाईल नंबर 9819 41 41 37 आणि 9702 31 55 88. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर श्री हंस कल्याणधाम आश्रम तर्फे विराट सद्भावना संमेलनाचं आयोजन करण्यात आले. निशानंद न्यूज़ वर्ल्ड में आपका स्वागत है. मुझे पूछना है कि आपका जो ये प्रोग्राम है विराट सद्भावना सम्मेलन, तो ये कब होने वाला है और किस हेतु के लिए आप ये कर रहे हैं? ये हमारी संस्था है मानव उत्थान सेवा समिति, जो अखिल भारतीय संस्था है और उसके संस्थापक जो है श्री सतपाल महाराज जी है और उनकी प्रेरणा से ये संस्था पूरे भारत देश के अंदर मानव धर्म का प्रचार करती है और मानव धर्म का उद्देश्य से हमारी ये सद्भावना सम्मेलन का आयोजन किया गया है. क्योंकि ये कुंभ है, 12 साल के बाद कुंभ आता है और कुंभ का जो वास्तविक अर्थ है उसको जो आज हम लोग भूलते जा रहे हैं उसको वो समझाना है कि वास्तविक में कुंभ क्या क्यों लगाया जाता है, वास्तविक कुंभ का अर्थ क्या है. वो जो अमृत की हम चर्चा करते हैं वो अमृत आज कहाँ से प्राप्त हो सकता है, कैसे प्राप्त हो सकता है. वो जो आध्यात्मिक हमारे ये जो संस्कृति है उसके आधार पर हमारे यहाँ 3 दिन का कार्यक्रम होगा. 11, 12, 13 सितंबर को उसमें सतपाल महाराज रहेंगे और हजारों संत महात्मा लोग रहेंगे. लगभग हमारी संस्था के डेलीगेट
कम से कम 30,000 से ज़्यादा लोग आने की हमारी संभावना है और उनकी रहने की, भोजन की और सब कुछ व्यवस्था संस्था की तरफ से प्रयोग किया गया है। और उस कार्यक्रम के अंदर एक्चुअली हमारी संस्था का उद्देश्य है मानव धर्म। हिंदू, मुसलमान, सिख, ईसाई होने से पहले हम मानव है और मानव का वास्तविक धर्म क्या है और आज की जो स्थिति है जो हम लोग देख रहे हैं समाज के अंदर, उसको बदलने के लिए कौन सा मतलब ऐसा ज्ञान है जिसको हम उसके माध्यम से आदमी का हृदय परिवर्तन कर सकते हैं। महाराज जी का उद्देश्य है, महाराज जी का नारा है कि हमें आसमान नहीं बदलना है, धरती नहीं बदलना है, पेड़ नहीं बदलना है, नदियाँ नहीं बदलना है, मानव के हृदय को बदलना है। तो मानव को हृदय को हम कैसे बदल सकते हैं? उसके लिए आध्यात्मिक शक्ति का मानव के हृदय के अंदर जागरण करना आवश्यक है और वो जो आध्यात्मिक का जागरण करने की जो बात है उसको लेकर के, उस संदेश को लेकर के हम लोग ये 3 दिन का शिविर लगाएंगे। उसमें महाराज जी रहेंगे और महाराज जी के संबोधन से लोगों को हम हज़ारों कुंभ में जो लाखों जनता आ रही है उस तक संदेश पहुँचाने का प्रयास करेंगे। जी, नासिक में जो सिंहस्थ कुंभ मेला हो रहा है तो इसके लिए सभी साधु संतों को, अखाड़ों को जगह दी गई है। कुछ लोगों को अभी तक जगह नहीं मिली, जो हम देख पा रहे हैं कि ये लोग सब जगह मांगने आए हैं। तो आप इस सिंहस्थ कामों से आप खुश हैं? बिल्कुल, मतलब अभी जो है हमने पिछले कुंभ में भी यहाँ आकर के देखा था और ये बारिश का मौसम होने के कारण मतलब आदमी कुछ नहीं कर सकता है क्योंकि समय ही ऐसा है। तो उसमें हम लोग कितनी भी व्यवस्था देने की कोशिश करेंगे, कितनी व्यवस्था करने की कोशिश करेंगे, लेकिन फिर भी 19-20 समस्या रह जाती है। और यहाँ नासिक में सबसे पहले और जगहों से, हरिद्वार से, इलाहाबाद से यहाँ जगह का बहुत अभाव है और इसलिए जो समस्या को देखते हुए प्रशासन ने भी अपनी तरफ से जो व्यवस्था करने का प्रयास किया है वो हम लोग देख रहे हैं कि काफ़ी सराहनीय है पहले पिछले कुंभ से। और उसके बाद भी थोड़ी बहुत कमियां महसूस होती है आदमी के अंदर, तो उसको भी प्रशासन पूरी करने की कोशिश कर रही है। सबको जगह जो पर्याप्त है वो देने की कोशिश कर रही है। उसकी जो व्यवस्था है पानी की, टॉयलेट की, बाथरूम की, राशन की, वो सब कर रही है, हम देख रहे हैं। लेकिन उसके बाद भी इतनी जनसंख्या जब आती है तो कहीं न कहीं थोड़ी बहुत तो कमियां रही जाती है और उसको किसी न किसी तरह से संतुष्ट कर दिया। और ये जो प्रोग्राम है ये त्याग और तपस्या का प्रतीक है। उसमें हम लोग सुख भोगने के लिए अगर आएंगे, हमें ऐसी चाहिए, हमें ये चाहिए, वो हमें वो चाहिए, तो ये नहीं होता। यहाँ तो धूप में बैठने के लिए, बारिश में भीगने के लिए, क्योंकि 1 महीना जो है ये तपस्या के लिए है। साधु संत खुद तपस्या करते हैं और समाज के अंदर जो लोग हैं उसको भी त्याग और तपस्या का मार्गदर्शन करते हैं, उसको प्रेरणा देते हैं। अगर हमें मतलब उस सुविधाओं को भोगने के लिए यहाँ मतलब गवर्नमेंट से कहेंगे कि हमें ये चाहिए, वो चाहिए, तो फिर हम लोग समाज को क्या संदेश दे सकते हैं, क्या उपदेश दे सकते हैं? बराबर। आपने जो बात की कि साधु संत जो होते हैं त्याग का एक प्रतीक होते हैं, तो ऐसे भी आजकल साधु ऐसे हो गए, मुझे टीका नहीं करनी इस बात में, लेकिन सुख सुविधा का पूरा लाभ लेने में वो तैयार रहते हैं। तो ऐसे साधु संतों को आप क्या कहेंगे? नहीं, वो अपनी अपनी विचारधारा है, उसके लिए हम किसी की मतलब टिप्पणी नहीं कर सकते हैं, लेकिन अपनी अपनी सुविधा है। हमारा जो भारतीय संस्कृति है, हमारी जो संत मत है, वो हमें त्याग और तपस्या का मार्ग दिखाती है और वही उस संदेश और प्रेरणा हमें समाज को देने का प्रयास करना चाहिए। बराबर। आप इस नासिक के 12 साल के बाद होने वाले सिंहस्थ कुंभ मेला के लिए आए, तो आप क्या कहना चाहेंगे? यहाँ का कुंभ मेला कैसा रहता है? आप पिछले कुंभ मेला में आए थे या अभी आए? पिछले कुंभ में मैं आया था। पिछले कुंभ में के अंदर भी मतलब जो है बहुत सुंदर रहा था, लेकिन बारिश के कारण और जगह का अभाव के कारण जो आम जनता आती है उसको थोड़ी बहुत परेशानी सूखे समय में और बारिश के समय में फ़र्क पड़ता ही है। और उसको देखते हुए प्रशासन देखता है कि अगले कुंभ में जो दिक्कत हुई थी, ये कुंभ में दिक्कत ना हो, उसके लिए क्या किया जाए, उसका प्रयास मतलब सरकार कर रही है। और उसके बाद भी थोड़ी बहुत तो कमियां रह जाती हैं। इस बार मतलब जो है सरकार आई है वो हमारी साधु संतों को ज़्यादा ही आदर देती है और उसका सिद्धांत भी है हमारी भारतीय संस्कृति के लिए। तो ज़्यादा से ज़्यादा वो भी चाह रहे हैं कि ये कुंभ जो है हमारी भारतीय परंपरा है और साधु संत जो समाज है वो हमारे देश की मतलब कर्णधार है। तो उसके लिए मतलब कोई किसी भी प्रकार की कमी ना हो, किसी की मतलब असुविधा ना हो, उसके लिए वो तन तोड़ मेहनत कर रही है और सुविधा देने का प्रयास कर रही है। जी जी। आपका जो ये विराट सद्भावना सम्मेलन है, तो इसमें कितने लोग आने की आपको उम्मीद है? हमारे ये सम्मेलन के अंदर कम से कम हमें 30-35 हज़ार लोग आने की संभावना है, वो 11, 12 और 13 कार्यक्रम के अंदर। और हो सकता है उससे आगे भी मतलब हो जाए, लेकिन कम से कम हमारी अभी की जो योजना और व्यवस्था है वो हमने 30,000 आदमी को लेकर के पूरा किया। ये जो 11, 12, 13 ये 3 दिन जो सम्मेलन आपका चलने वाला है, तो सतपाल महाराज ये तीनों दिन उपलब्ध है?
तीनों दिन उपलब्ध रहेंगे। मतलब महाराज जी यहाँ 3 दिन रहेंगे, तीनों दिन महाराज जी का संबोधन होगा और 12 तारीख को महाराज जी का कुंभ नासिक शहर के अंदर रथ यात्रा निकलेगी। उसमें महाराज जी खुद विराजमान रहेंगे और हजारों लोगों को साथ में लेते हुए मानव धर्म का संदेश देते हुए सद्भावना का मार्गदर्शन करते हुए ये हमारे जुलूस निकलेगा पूरे नासिक कुंभ मेले के अंदर 12 तारीख को। और 11-12 3 दिन का महाराज जी का संबोधन होगा। तो कुंभ में आएंगे वो लोग उनका लाभ प्राप्त करेंगे। जी, कुंभ मेला के माध्यम से मैं आपको पूछता हूँ कि आप क्या संदेश देना चाहेंगे नासिक को? हम ये चाह रहे हैं कि भाई देखो ये मतलब हम उसको ये परंपरा को न ढो करके ये इस बात में मतलब जो यहाँ हजारों साधु संत आते हैं उनका सानिध्य प्राप्त करना चाहिए, बैठना चाहिए, उनके विचारों को सुनना चाहिए। सुनने के बाद जो मतलब वास्तविकता है कुंभ की कि भी हमारे देश के अंदर 4 जगह पर ही कुंभ का आयोजन होता है हर 12 साल, नासिक में, हरिद्वार में, उज्जैन में, प्रयाग में। तो ये हर साल कुंभ का आयोजन इतना बड़ा होता है, 12 साल के बाद आते हैं। तो उसके पीछे जो हमारा रहस्य है वो क्या है, वो विचारों से मंथन करके जानना चाहिए और उसकी वास्तविकता के अंदर जाना चाहिए। कि नहीं कि हम 12 साल के बाद नासिक में आ गए या प्रयाग में आ गए और हमने गंगा स्नान कर लिया या गोदावरी का स्नान कर लिया और कहीं जा कर के मेला देख लिया और चले गए। ऐसा नहीं है। हम लोगों को साधु संतों की संगति में भी बैठना चाहिए और उसके विचारों को सुन करके जो वास्तविक हमारी परंपरा है उसको समझने का भी प्रयास करना चाहिए। रिजॉर्ट के साथ बात करने के लिए धन्यवाद। थैंक यू। साहसी खेळ म्हटले की आपल्यापैकी अनेकांची छाती तडकून जाते। मग ते खेळ खेळणं दूरच, मात्र काही निधड्या छातीचे लोक असे खेळ खेळतात, किंबहुना फक्त खेळतच नाही तर त्यात घवघवीत यश मिळवतात. अमेरिकेतील सायकलिंग स्पर्धेत घवघवीत यश मिळवणारे, व्यवसायाने डॉक्टर असणारे डॉक्टर हितेंद्र आणि डॉक्टर महेंद्र महाजन बंधू त्यातीलच एक. त्यांनी नुकतेच अमेरिकेतील अवघड मानली जाणारी सायकल स्पर्धा जिंकली. त्यांचा महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेने सत्कार आयोजित केला होता. या सत्काराबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना समाजश्री प्रशांत दादा हिरे यांनी बोलताना सांगितलं. डॉक्टर महेंद्र महाजन आणि डॉक्टर हितेंद्र महाजन या 2 बंधूंनी जी अमेरिकेतली एक अत्यंत अवघड अशी आंतरराष्ट्रीय सायकल शर्यत रॅम्प ही जिंकलेली आहे, त्याबद्दल त्यांचा आम्ही सत्कार ठेवला होता. कारण डॉक्टर महेंद्र महाजन हे महात्मा गांधी विद्या मंदिरचे मध्ये काम करतात प्राध्यापक म्हणून आणि त्यामुळे आम्हाला त्यांच्या यशामध्ये सहभागी होता यावं आणि त्यांच्या या विजयाचा आनंद व्यक्त करता यावा म्हणून हा कार्यक्रम ठेवला होता. त्या अनुषंगाने जे आमच्या पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे MDSच्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी युनिव्हर्सिटीमध्ये MUHSमध्ये रँकिंगमध्ये आले त्यांचाही देखील आम्ही सत्कार या ठिकाणी ठेवला होता. मी आपल्याला अत्यंत अभिमानाने सांगू इच्छितो की आज महाराष्ट्रातलं 1 नंबरचं कॉलेज म्हणून KVH डेंटल कॉलेजकडे बघितलं जातं. आमचे रिझल्ट्स प्रत्येक वेळा 100% असतात, MDSचे सुद्धा, BDSचे सुद्धा. आणि भाऊसाहेब हिरेंनी जी शिक्षण संस्था चालू केली ही गोरगरिबांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं या विषयातून चालू केली होती, या धोरणाने चालू केली होती आणि त्या पद्धतीने आम्ही इतकी वर्ष काम करत होतो. पण आता आम्ही प्रोफेशनल महाविद्यालयांमध्ये आलेलो आहोत आणि बदलता जो काळ आहे ह्यामध्ये क्वालिटीला खूप महत्त्व आल्यामुळे आम्ही अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रोफेशनल एज्युकेशन या ठिकाणी दंत महाविद्यालयाच्या माध्यमातून, फार्मसी महाविद्यालयाच्या माध्यमातून, MBAच्या माध्यमातून विविध प्रकारचे शिक्षण या ठिकाणी आम्ही देतो आहोत आणि त्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी अगदी चांगल्या पद्धतीने मार्क मिळवत आहेत. कारण आमचे प्राध्यापक, शिक्षक आणि जे काही डॉक्टर्स आहेत हे सगळे अत्यंत उच्च शिक्षित आणि चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन काम करणारे शिक्षक असल्यामुळे आमचे रिझल्टसुद्धा खूप चांगले लागत आहेत आणि त्यामुळे हा चांगला समारंभ आम्ही साजरा करू शकलेलो आहोत. एवढंच मी या कार्यक्रमानिमित्त आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद. पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याच्या आणि अन्य मागण्यांसाठी निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांना निवेदन देण्यात आलं. या प्रसंगी यशवंत पवार, मोतीराम पिंगळे, सुभाष उरकर, शशिकांत पगारे, चंदन पवार आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यातील पत्रकारांसाठी संरक्षण कायदा लागू करा, पत्रकारांना पेन्शन आणि वेतन श्रेणी लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ नाशिक जिल्हा शाखेच्या वतीनं निवासी उपजिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांना निवेदन देण्यात आलं. पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, विधान परिषदेचे पक्षनेते नामदार धनंजय मुंडे यांना राज्यभरातून हजारो SMS
करण्यात येत असून तालुका जिल्ह्याच्या ठिकाणी निवेदन घंटानाद आंदोलनाद्वारे शासनाकडे मागणी करण्यात येते. पत्रकारांवर वाढते हल्ले, पेन्शन योजना तात्काळ लागू करावी या मागणीचं निवेदन यशवंत पवार, मोतीराम पिंगळे, सुभाष पुरकर, शशिकांत पगारे, चंदन पवार यांच्यासह नाशिक जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सर्व सभासदांच्या स्वाक्षरीने निवेदन नाशिकचे निवासी जिल्हाधिकारी जितेंद्र काकुस्ते यांना देण्यात आलं. पत्रकारांच्या संतप्त भावना शासनापर्यंत पोहोचविण्याचं आश्वासन यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी काकुस्ते यांनी दिलं. पत्रकार आणि वृत्तपत्र कार्यालयांवर सातत्याने वर्षानुवर्षापासून हल्ले होत आहेत. ते हल्ले टाळावेत, गुन्हेगारांना शिक्षा व्हावी यासाठी आपण शासनाकडे सातत्याने मागणी करत आहोत की पत्रकारांना संरक्षण देणारा कायदा झाला पाहिजे. परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ही मागणी कोणतेही सत्ता येऊ, कोणतेही शासन येऊ जाणून बुजून त्याकडे टाळाटाळ करत आहे. जर आपण पत्रकारांच्या हल्ल्याचा जर विचार केला तर गेल्या 5 वर्षामध्ये जवळजवळ 181 पत्रकारांवर महाराष्ट्रामध्ये हल्ले झालेले आहेत. 2015मध्ये ही संख्या 42वर गेली आणि याची जर आपण सरासरी बघितली तर 5 दिवसाला जवळजवळ एका पत्रकारावर हल्ला होतो म्हणजे होतो. ज्याप्रमाणे डॉक्टरांना सरकारने संरक्षण कायदा लागू केला, पत्रकारसुद्धा समाजातला असा संवेदनशील घटक आहेत की त्याला पत्रकारांना संरक्षण मिळणं ही तेवढी काळाची गरज आहे आणि शासनाची सुद्धा तेवढीच जबाबदारी आहे. आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालयावर आज आंदोलन करत आहोत. आजच महाराष्ट्र शासनाचे युती सरकारचे पहिलं पावसाळी अधिवेशन सुरू होत आहे. या अधिवेशनामध्ये हा कायदा पारित व्हावा, या कायद्याला सर्वांमध्ये मंजुरी मिळावी अशी आमची मागणी आहे. जोपर्यंत ही मागणी होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील आणि शासनाने जर आमचा अंत बघितला तर आम्ही सरतशीर मार्गाने आंदोलन करून रस्त्यावर सुद्धा उतरल्याशिवाय राहणार नाही. या निमित्ताने आम्ही शासनाला इशारा देत आहोत. कॅमेरामॅन चंद्रकांत जाधवसह न्यूज ब्युरो नाशिक. न्यूज वाचच्या आजच्या अंकात अजूनही विशेष घडामोडी, पण त्यापूर्वी घेणार आहोत एक छोटीशी विश्रांती. येथे सोडवले जातील तुमचे प्रश्न. कुणाचाही मुलाईजा न बाळगता मिळतील तुमच्या प्रश्नांची उत्तरे. सत्य निपक्षपणे कळतील तज्ञांची मते. न घाबरता बेधडक विचारले जातील प्रश्न. म्हणून बघायला विसरू नका राहुल ऑन दी स्पॉट, फक्त न्यूज वर्ल्ड वाहिनीवर दर रविवारी सायंकाळी 8 वाजता.
बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क करा. आमचा पत्ता न्यूज वर्ल्ड गीत मीडिया कम्युनिकेशन, मधुमन बोधलेनगर जवळ शिल्पराज रेसिडेन्सी, हॉटेल कामत समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक 422-106. फोन नंबर आहे 0253 65 77 77 5 आणि मोबाईल नंबर 9819 41 41 37 आणि 9702 31 55 88. आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन कनिष्ठ महाविद्यालय शिक्षकांच्या संघटनेमार्फत करण्यात आले. कनिष्ठ महाविद्यालय आणि वरिष्ठ महाविद्यालय प्रशासन स्वतंत्र करावे. नोव्हेंबर 2005 पूर्वी अंशकालीन म्हणून लागलेल्या शिक्षकांना कायमस्वरूपी करावे आणि त्यांना निवृत्तीवेतन सुरू करावे या प्रमुख मागण्यांसाठी एक दिवसीय धरणे आंदोलन कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिक्षकांच्या संघटनेमार्फत करण्यात आले. या मागण्यांची योग्य ती दखल न घेतल्यास प्रखर आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या युनिट स्टार्ट झाल्यापासून ज्या मागण्या प्रलंबित आहेत त्या अजून तशाच आहेत. मग तर विनाअनुदानितचं मूल्यांकन करून ताबडतोब त्यांना अनुदान सुरू केलं पाहिजे. त्या शिक्षकांचे पगार सुरू झाले पाहिजे. त्यानंतर पायाभूत पदांचे मान्यता ताबडतोब त्यांचं वेतन सुरू झालं पाहिजे. आणि विद्यार्थ्यांच्या हितासाठी 12वीचे विज्ञान विषयांचे पेपर्स पूर्वीप्रमाणे 2 करावेत आणि निपक्षपातीपणे प्रात्यक्षिक परीक्षा व्हाव्या यासाठी बहिस्थ परीक्षक पूर्वीप्रमाणे नेमावेत. या आणि इतर मागण्यासाठी आम्ही आज एक दिवसाचं धरणं आंदोलन आयोजित केलेलं आहे. जर शासनाने अधिवेशनाच्या अगोदर याची दखल घेतली नाही तर येत्या काळात आंदोलन तीव्र करावं लागेल. हाच स्वतंत्र प्रशासन ज्युनियर कॉलेज झालं पाहिजे. विद्यार्थी संख्या ही माध्यमिकप्रमाणे तुकडी टिकवण्यासाठी मिळाली पाहिजे जेणेकरून कुठलाही शिक्षक अतिरिक्त होणार नाही. जर असं चालू राहिलं तर हजारोच्या वर शिक्षक महाराष्ट्रात अतिरिक्त होतील आणि 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी जे शिक्षक आस्थापनावरती सेवेत आलेले आहेत त्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी. ह्या सगळ्या मागण्या घेऊन आज आम्ही धरणं आंदोलन आयोजित करतो. कॅमेरामन चंद्रकांत जाधव, न्यूज वर्ल्ड ब्युरो. सध्या नानाविध विषयांवर मराठीतून चित्रपट येत आहेत. यापूर्वी न हाताळलेले विषय यातून हाताळलेले दिसतात. याच पठडीतील इतिहासाची वर्तमानाशी सांगड घालणारा पन्हाळा हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येतोय. दिनांक 24 जुलैपासून रसिकांच्या भेटीला येणाऱ्या या चित्रपटाची कथा घडते पन्हाळा या किल्ल्याच्या पायथ्याशी. एक गाईड किल्ल्यावर घडलेला इतिहास सांगताना कशा कथेत शिरतो हे कळण्यासाठी हा चित्रपट बघायलाच हवा. मराठीत रहस्यमय कथानकावर फारसे चित्रपट येत नाही. त्यामुळे इतिहासावर प्रेम करणाऱ्या आणि रहस्य चित्रपटाची आवड असणाऱ्याने हा चित्रपट बघायलाच हवा असे आवाहन यावेळी चित्रपटाच्या टीमकडून करण्यात आले. महाराष्ट्रामध्ये इतका प्रेक्षक आहे. काही सिनेमांना 40 कोटीपर्यंत बिझनेस झालेला आहे. तर सगळे बघायला आले. एका सिनेमाला 40 कोटी होतं आणि एका सिनेमाला 1 कोटी पण होत नाही, 1 लाख पण होत नाही. म्हणजे सगळे बघायलाच येतात. सगळ्यांनी जर बघायला आले तर मराठी चित्रपटावर गरजेचं नक्कीच. माझा चित्रपट बघा असं नाही, मी चांगला प्रयत्न करेन आणि मराठीत सगळं चांगले प्रयत्न करतात. त्यामुळे मराठी चित्रपट बघायला आहे असं माझं म्हणणं. सर दिल्लीला बरं आहे की चांगला मिळेल, कोर्टाला थोडं कमी मिळेल पण नागरिकला थोडं कमी मिळतं. तर असं आहे ह्याच्यावर तुमचा चित्रपट का बघायला आहे स्पेसिफिक का? नागरिक किल्ला किंवा दुसरे कुठले चित्रपट यांच्याबद्दल माझं काही म्हणणं नाही. ते सगळे उत्तम चित्रपट आहेत. माझा चित्रपट पण उत्तम आहे, चांगला आहे, वेगळा आहे, तो लोकांनी बघा. पण का कारण काय म्हणजे आता म्हणजे चित्र लोकांना टेन्शन त्राण असतात त्या विषयाने चित्रपट लोक बघायला येतात. तर त्या अनुषंगाने तुमच्या चित्रपट असं विशेष काय आहे की लोकांनी खास 100-200 रुपये लोकांचं तिकीट काढून बघावा चित्रपट? त्यांना जर स्वतःबद्दल आपल्या इतिहासाबद्दल जरासं प्रेम असेल, स्त्री जातीविषयी जर प्रेम असेल, महाराष्ट्राबद्दल जर प्रेम असेल तर त्यांनी बघायला नक्कीच पाहिजे. धन्यवाद सर. धन्यवाद. कॅमेरामन चंद्रकांत जाधव, न्यूज वर्ल्ड ब्युरो. याचबरोबर न्यूज वर्ल्डचं आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा आपली भेट पुढील प्रसारणात. तोपर्यंत मी ज्योत्स्ना आपला निरोप घेते. नमस्कार. बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क करा.
आमचा पत्ता न्यूज वर्ल्ड गीत मीडिया कम्युनिकेशन, मधुमन बोधलेनगर जवळ शिल्पराज रेसिडेन्सी, हॉटेल कामत समोर, नाशिक पुणे रोड, नाशिक 422-106. फोन नंबर आहे 0253 65 77 77 5 आणि मोबाईल नंबर 9819 41 41 37 आणि 9702 31 55 88.